आपल्या विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर के.बी. पाटील सर आपल्याला नेहमीच मार्गदर्शन करत असतात. या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक एल. महेश्वरी सर, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सन्माननीय सदस्य, इतर प्राधिकरणाचे सर्व सदस्य, संस्थाचालक, प्राचार्य, अधिकारी, शिक्षक, कर्मचारी आणि पुरस्कार विजेते बंधू भगिनी, आजच्या कार्यक्रमात मी आपले सर्वांचं स्वागत करतो. यंदा हा कार्यगौरव सोहळा घेण्यासाठी थोडा विलंब झाला आहे, याची आम्हाला कल्पना आहे. जनरली हा जो कार्यक्रम आहे हा आपण 15 ऑगस्टच्या दरम्यान घेत असतो, परंतु यावर्षी आपल्याला थोडा उशीर झालेला आहे. आजचा दिवस आपल्या सगळ्यांसाठी वेगळा आहे. विद्यापीठ ही एक टीमवर्कने चालणारी संस्था आहे. यामध्ये विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी किंवा विद्यार्थी सर्व एवढेच नाही तर सर्व संलग्नित महाविद्यालयांचे सर्व संस्थाचालक, प्राध्यापक, विद्यार्थी व सर्व स्टेक होल्डर यांच्या सहकार्यामुळे विद्यापीठाची योग्य वाटचाल सुरू आहे. कायम सगळ्या घटकांनी सहकार्य केल्यामुळे विद्यापीठाचे 34 वर्षे वेगळेपण राहिले आहे. गुणवत्ता आणि सर्व घटकांचे परिश्रम यामुळे संस्था यशस्वी होत असते. त्यामुळेच प्रातिनिधिक स्वरूपात आपण दरवर्षी पुरस्कार देत असतो. पुरस्कार हे निमित्त आहे, त्यामागे आपल्या पाठीवर कौतुकाची थाप पडून पुढील कामासाठी प्रोत्साहन मिळावे हाच उद्देश या कार्यक्रमाचा आहे. या समारंभात उत्कृष्ट महाविद्यालय, प्राचार्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, संशोधक यांना पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येणार आहे. आपल्या परीक्षांचे निकाल मुदतीच्या आत लागतात. आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की आपल्या परीक्षांचे निकाल मॅक्झिमम 97% निकाल हे जवळजवळ 30 दिवसात लागतात आणि उरलेले जे 3% निकाल आहेत ते 45 दिवसाच्या आत लागतात. त्यासाठी मूल्यांकन केंद्रावरील सर्व प्राध्यापकांचे कौतुक व्हावे या हेतूने आपण उत्तम मूल्यांकन केंद्र आणि या केंद्रातील समन्वय शिक्षकांचाही सत्कार गेल्या 2 वर्षापासून या कार्यक्रमामध्ये करीत आलेलो आहोत. या पुरस्कार सोहळ्यासाठी पुरस्कार विजेत्यांना आपण सहकुटुंब बोलावत असतो. घरच्या सदस्यांनाही हा कौतुक सोहळा पाहता यावा हा त्यामागचा उद्देश आहे. आपण गोल्ड मेडल विजेत्यांनाही दीक्षांत समारंभात पालकांसह गेल्या काही वर्षापासून बोलावत आहोत. असे अनेक प्रयोग करून आपल्या विद्यापीठाच्या परिवाराचा परीघ विस्तारित करीत आहोत. आज सकाळीच आपल्या विद्यापीठाची जी डॉक्युमेंटरी आहे ही डॉक्युमेंटरी DD नॅशनलवर प्रसिद्ध झालेली आहे. खरं म्हणजे या डॉक्युमेंटरी प्रसिद्ध होण्यामुळे आपण आपल्या भारताच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलो आहे. आज पुरस्कार प्राप्त करणाऱ्या सर्वांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि स्वागतही करतो. माजी कुलगुरू डॉक्टर के.बी. पाटील सरांनी विद्यापीठाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला आणि ते या कौतुक सोहळ्यासाठी आले, याबद्दल त्यांचेही मनपूर्वक आभार विद्यापीठाच्या वतीने व्यक्त करतो. आपल्या सर्वांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा देऊन कार्यक्रमाचे प्रास्ताविक थांबवितो.
नवलत अवचारे सेवानिवृत्त शिपाई होते. यानंतर बनवीन विठ्ठल गिरी कुशल परिचय सैनिक वैतनिक उत्तेजनार्थ पुढील पुरस्कार आहे. भरत रवींद्र चौधरी कुलसचिव कार्य. इकडे भरत कनिष्ठ लघुलेखक किसान विद्याप्रसार आस्थापना वर्ग 4 मधील रवींद्र आहिरे. दिनेश कुंजू. धन्यवाद. आणि आपल्या विद्यापीठाचे विद्यमान गुरु प्राध्यापक माहेश्वरी, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनी, विद्यापीठाचा हा दरवर्षी आपण ज्या विविध महाविद्यालयांना, शिक्षकांना, संशोधकांना, कर्मचाऱ्यांना पुरस्कार देतो, त्या कार्यक्रमासाठी मला बोलवलं त्याबद्दल पहिल्यांदा मी सगळ्यांचे आभार मानतो. तसं या पुरस्काराचं महत्त्व खरंच खूप आहे, कारण मला नेहमी असं वाटतं की जे प्रत्यक्ष फील्डवर काम करतात त्यांचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे. आणि बाकीच्या सगळ्या ज्या यंत्रणा आहेत त्याच्यामध्ये विद्यापीठ आलं, संस्था आल्या, शासन आलं, या सगळ्यांनी खरं म्हणजे सपोर्टिंग रोल करायला पाहिजे. पण तो फारसा होतोच असं नाहीये. बऱ्याचशा वेळेला मॉनिटरिंगच जास्त असतं आणि आपल्या संबंध व्यवस्थेमध्ये हा मोठा दोष आहे की प्रत्यक्षात काम करणाऱ्या माणसांचं महत्व कमी आणि मॉनिटरिंग करणाऱ्याचं महत्व जास्त. याच्यामुळे खरं म्हणजे खूप अनेक वेळेला खूप प्रश्न निर्माण होतात. आणि म्हणून मला असं वाटतं की विद्यापीठाने हे जे पुढाकार घेऊन हे सुरू केलंय हे फार मोलाचं आहे. आणि एवढ्यावरच नाही थांबलेलं विद्यापीठ, मला असं वाटतं की अनेक उपक्रमांसाठी सुद्धा आता विद्यापीठ मदत करतं. संशोधकांना असेल किंवा विविध उपक्रमांना असेल, तर ही जी विद्यापीठाची भूमिका आहे ती मला जास्त मोलाची आणि महत्वाची वाटते. कारण शासनाची भूमिका आणि विद्यापीठाची भूमिका निश्चितपणे वेगळी असली पाहिजे, ती आहे. कारण विद्यापीठ हे आपलं पालक आहेत असंच महाविद्यालयांचा वाटतं, कारण ॲफिलिएटेड आहे म्हटल्यावर. आणि म्हणून ही पालकत्वाची भूमिका समर्थपणे विद्यापीठ पार पाडत आहे. शासकीय यंत्रणांबद्दल फारसं बोलावं असं काही, चांगलं बोलावं असं काही नाही, कारण त्यांना तर ते ज्या पद्धतीने सगळ्यांना ट्रीट करतात, ज्या पद्धतीने या सगळ्या व्यवस्थेकडे पाहतात, त्याचा पुनर्विचार करायची खरं तर गरज आहे. कारण मला आठवतं वर्गीस कुरियन यांनी जे अमूल निर्माण केलं, त्या अमूल सारखी दुसरी संस्था निर्माण होऊ शकली नाही. तसा प्रयत्न झाला. NDDBचे जिल्हावार तशा काही संस्था पण उभ्या केल्या गेल्या, पण त्यावेळेलाही वर्गीस कुरियन यांचं म्हणणं असं होतं की शासनाने सपोर्ट करावा, शासनाचं त्याच्यावर नियंत्रण नको. पण ते झालं नाही. NDDBचे MD म्हणजे जवळजवळ IAS अधिकारी असायचे आणि ते सगळं संपलं आपण पाहतो. सुदैवाने विद्यापीठात तसं फारसं होत नाही. विद्यापीठाला बऱ्यापैकी स्वायत्तता आहे.
ती स्वायत्तता अशीच टिकावी, टिकून राहावी, ही भूमिका केवळ शासनाने घेऊन भागणार नाही, तर आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे. हळूहळू ती स्वायत्तता कमी होते की काय असं वाटावं. एकीकडे फ्लेक्झिबिलिटी आणि ऑटोनॉमीचा काळ आहे, त्या काळामध्ये जास्तीत जास्त स्वायत्तता महाविद्यालयांना, संस्थांना आणि विद्यापीठांना देण्याची गरज आहे. ती जर दिली गेली नाही तर मग आपण कितीही म्हटलं तर इव्हन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचं कितपत भवितव्य चांगलं राहील याची मला शंका वाटते. कारण त्याचं मूळ तेच आहे. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जर राबवायची असेल तर त्या त्या ठिकाणी ती कशी राबवावी, काय व्हावं, काय नको, हे सगळं विद्यापीठ आणि संस्थांवर सोपवायला हवं. ते दिल्लीत बसून जर ठरत असेल तर मग मात्र ते अवघड होणार आहे. तेव्हा या भूमिकेतनं जे विद्यापीठ आज काम करत आहे ते फार मोलाचं आहे. मी पुरस्कार, अजूनही मला बरेचसे पुरस्कार द्यायचे आहेत. या सगळ्या पुरस्कारार्थींना मनापासून अभिनंदन त्यांचं करतो. त्यांनाही एन्करेजमेंट जशी आहे तसे पुढील वाटचालीमध्ये आता आपण एक पुरस्कार प्राप्त असे शिक्षक, संशोधक, महाविद्यालय, संस्था असतील तर त्यांची जबाबदारी वाढते आणि इतरांनाही ते त्यापासून प्रेरणा मिळावी अशी अपेक्षा त्याच्यामध्ये असते. तेव्हा आपलं अभिनंदन करतानाच विद्यापीठालाही मनापासून मी धन्यवाद देतो की इतका चांगला उपक्रम हा विद्यापीठाने सुरू केला आणि तो सातत्याने राबवला जातो आहे. अशा या इतक्या चांगल्या उपक्रमाला मला बोलवलं, आपल्याशी 2 शब्द बोलायची संधी दिली. कारण कार्यक्रम बराच अजून बाकी आहे. मी इथं थांबतो. डॉक्टर विकास गीते, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, श्रीमती R.S. बेंद्रे, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, KBC NMU जळगाव, सतीश B. पाटील, स्कूल ऑफ लाइफ सायन्सेस, UICT, KBC NMU जळगाव, S. दलाल, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, KBC NMU जळगाव. पुरस्कार पेटंट या कॅटेगरीमध्ये सन 2022-23. प्रोफेसर J.D. नाईक, स्कूल ऑफ केमिकल सायन्सेस, KBC NMU जळगाव, KBC NMU जळगाव. डॉक्टर अतुल ए, डॉक्टर उज्ज्वल विजय देवरे, शिरपूर एज्युकेशन. डॉक्टर लालचंद भाऊलाल पटले, महात्मा गांधी. डॉक्टर सौरभ सी, R.C. पटेल इंस्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च, गुरु एज्युकेशन सोसायटी, R.C. पटेल. डॉक्टर शैलेश चालिकवार यांनी तयार करायचं. डॉक्टर गणोरकर यांनी तयार करायचं आहे. पुढच्या तयार करायचं. त्यानंतर पुढील महाविद्यालय आहे. महाविद्यालयाचं नाव R.C. पटेल एज्युकेशन ट्रस्टचे कला. धुळे जिल्ह्यातील 3रं महाविद्यालय जय हिंद एज्युकेशन. पुढील नंदुरबार जिल्हा सरक मंडळ. त्यानंतर मॅडम सुरुवातीलाच
मी ज्यांना पुरस्कार मिळाला अशी संस्था आणि असे सगळे माझ्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो. दरवर्षी जसं सांगितलं गेलं की आपण हा कार्यक्रम जनरली ऑगस्ट महिन्यामध्ये करतो. आपला फाउंडेशन डे आहे. यावर्षी काही अपरिहार्य कारणामुळे ते आपल्याला त्यावेळेस करता आला नाही. दरवर्षी या कार्यक्रमामध्ये आपण आपल्या विद्यापीठाचा प्रतिष्ठित असा बहिणाबाई चौधरी पुरस्कार देखील देत असतो. या वर्षाच्या छाननी समितीने एकाही नावाची शिफारस केल्या नसल्यामुळे आपण हा पुरस्कार यावर्षी देत नाही. विशेष म्हणजे या वर्षीचा जो पुरस्कार होता तो शैक्षणिक क्षेत्रासाठी होता. विद्यापीठाने पॉलिसी म्हणून असं ठरवलं होतं दरवर्षी हे पुरस्कार आपण आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय माजी कुलगुरूंच्याच हस्ते प्रदान करू. पहिल्या वर्षी आपण आपले प्रथम कुलगुरू सन्माननीय ठाकरे सरांना बोलवलं. दुसऱ्या वर्षी आपले दुसरे कुलगुरू आदरणीय माळे सर या सोहळ्याला उपस्थित होते. यावर्षी आपल्यामध्ये आदरणीय प्राचार्य के पाटील सर उपस्थित आहेत. फक्त एका फोन कॉलवर सरांनी विद्यापीठाच्या निमंत्रणाचा स्वीकार केला. त्यामुळे मी व्यक्तिशः आणि विद्यापीठाच्या वतीने सरांचे आभार मानतो. सरांची उपस्थिती माझ्यासाठी आणि आपल्या सगळ्यांसाठीच नेहमीच प्रेरणादायी असते. 1990 मध्ये अस्तित्वात आलेल्या विद्यापीठाने तिथपासून तर आजपर्यंतचा एक संघर्षमय प्रवास पूर्ण केला आहे. आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने मला वाटतं की विद्यापीठाने एक मोठी शैक्षणिक प्रगती देखील साध्य केली आहे. क्वांटिटेटिव्ह टर्म्समध्ये जर सांगायचं असेल तर 1990 मध्ये जेव्हा आपण वेगळे झालो मला वाटत नाही की करेक्ट वर्ड आहे का नाही, पण जेव्हा आपलं विद्यापीठ अस्तित्वात आला त्यावेळेस या विद्यापीठाला एकूण 80 कॉलेजेस अफिलिएटेड होते आणि विद्यार्थ्यांची संख्या जवळपास 60,000 होती. आज 2024 मध्ये आपल्या विद्यापीठाला जवळपास 200 कॉलेजेस अफिलिएटेड आणि विद्यार्थी संख्या देखील ऑलमोस्ट डबल झाली आहे, दुप्पट, म्हणजे जवळपास 1,20,000. आजच्या घडीला थोडी कमी आहे. त्याचं कारण असं आहे की काही कॉलेजेस ऑटोनॉमस झाले. क्वालिटेटिव्हली जर सांगायचं असेल तर मला खूप आनंद होतो की आपलं विद्यापीठ सातत्याने सुरुवातीपासून नॅकमध्ये चांगली ग्रेड आपल्या विद्यापीठाला मिळालेली आहे. 4थ्या सायकलमध्ये देखील आपण आपली ए ग्रेड जे सर्वोत्तम ग्रेड आहे नॅकमध्ये ती आपण राखलेली आहे. आपली ती मेंटेन्ड आहे. यावर्षी मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, सेंट्रल मिनिस्टर ऑफ एज्युकेशन, सेंट्रल गव्हर्नमेंट शिक्षण विभाग त्यांनी NIRF रँकिंग जाहीर केली आणि मला शेअर करताना खूप आनंद होतो की आपलं विद्यापीठ पब्लिक फंडेड स्टेट युनिव्हर्सिटीज मध्ये 51 ते 100च्या बँड आहे. तसंच स्टडी अब्रॉड 8 अशी एक संस्था आहे. त्यांनी एशियातील जवळपास 9,000 विद्यापीठाचा अनालिसिस केला, विश्लेषण केला आणि त्याच्यामध्ये आपल्या विद्यापीठाला टॉप 30% विद्यापीठामध्ये गुड व्हॅल्यू फॉर मनी या शीर्षकांतर्गत, बेस्ट व्हॅल्यू फॉर मनी असा या शीर्षकांतर्गत आपल्या विद्यापीठाला हे दिलं आहे, स्थान दिलेलं आहे. एका प्रायव्हेट कन्झ्युमर रिसर्च आणि मार्केट इन्साइट अशी एक कंपनी आहे. त्यांनी इंडिपेंडेंटली एक सर्वे केला आणि त्यांनी असं सांगितलं, त्यांनी रँकिंग जाहीर केली. सतत 2 वर्ष 2023-2024 याच्यामध्ये आपल्या विद्यापीठाला मल्टी डिसिप्लिनरी विद्यापीठामध्ये देशामध्ये जे टॉपचे 50 विद्यापीठ आहे त्याच्यामध्ये आपल्या विद्यापीठाचं नाव आहे. वेस्टर्न इंडियामध्ये आपलं विद्यापीठ 9व्या स्थानी आहे. मला वाटतं हे खूप चांगले आहे. हे द्योतक आहे आपल्या विद्यापीठाच्या शैक्षणिक प्रगतीचे. ह्याचा अर्थ असा आहे की सगळं काही चांगलं चालू आहे. मला कुलगुरू म्हणून असं म्हणायचं आहे, प्राध्यापक म्हणून असं म्हणायचं आहे की हा जो काल आहे आणि इथून पुढचा काळ तो आपल्यासाठी चॅलेंजिंग काल असतो. आणि व्हाय चॅलेंजिंग, आव्हानात्मक का असतो त्याचे नंबर ऑफ रिझन्स आहेत. म्हणजे सरांनी पण सांगितलं की डिक्लायनिंग सपोर्ट अँड इंटरेस्ट बाय द गव्हर्नमेंट और ऑफ द गव्हर्नमेंट. मला जे याच्यापेक्षा अजून थोडं मोठं वाटतं ते असं आहे की इनडिफरंट ॲटिट्यूड ऑफ स्टुडंट्स अँड अदर स्टेक होल्डर्स अँड आय मे से including teachers also.
आपल्याकडे जे कॉम्पिटिशन आहे प्रायव्हेट विद्यापीठाकडे ती वाढत चाललेली आहे. आज आपण बघितलं प्रत्येक महाविद्यालयामध्ये कॅम्पसमध्ये सुद्धा देर इज अ डिक्लाइनिंग ऍडमिशन. 2 वर्षापासून सातत्याने आपल्याकडे ऍडमिशनची संख्या कमी होत चाललेली आहे. सगळ्यात मोठा चॅलेंज मी असा मानतो आपल्या समोर असेल तर डॉक्टर रघुनाथ माशेलकरांच्या शब्दांमध्ये सांगतो, तो चॅलेंज आहे आपल्याला प्रेझेंट अँड फ्युचर रेडी विद्यार्थी तयार करणे. प्रेझेंट अँड फ्युचर रेडी विद्यार्थी तयार करणे म्हणजे काय? तर डॉक्टर माशेलकरांनी सांगितलं, मी आय एग्री विथ हिम, की ऑल दोज स्टुडंट मस्ट हॅव दीज मिनिमम 3 ऍट्रिब्यूट्स. काय ते 3 ऍट्रिब्यूट्स त्यांनी सांगितलंय? त्यांनी सांगितलंय की वी शुड प्रिपेअर स्टुडंट्स हु कॅन डील विथ कॉम्प्लेक्सिटीज. इथून पुढे आपल्याला माहिती आहे की हे कॉम्प्लेक्सिटीज वाढत चालणार आहे. आवर स्टुडंट शुड बी एबल टू फेस, आवर स्टुडंट शुड बी एबल टू deal with those complexities. We need to develop in them critical thinking abilities. त्यांचे कॉग्निटिव्ह डेव्हलपमेंट प्रॉपरली झालं पाहिजे. आणि तिसरं की वी नीड टू स्ट्रेंथन देअर इमोशनल इंटेलिजन्स. ह्या 3 ऍट्रिब्यूट्स असलेल्या विद्यार्थी आपल्याला तयार करायचं आहे. ते आपल्याकडे सगळ्यात मोठं चॅलेंज आहे. आणि याच्यामध्ये मला वाटतं की सगळे स्टेक होल्डर्स त्यांचं कॉन्ट्रीब्युशन, त्यांचा सहभाग जरुरी आहे. सगळे स्टेक होल्डर्स म्हणजे स्टार्ट करूया आपण विद्यार्थ्यांपासून. तर विद्यार्थ्यांना पण जे आज कन्फ्युजन मला दिसतंय ते असं आहे की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इन्फॉर्मेशन अँड नॉलेज. जे काही सोशल मीडियावर मिळतंय आपल्याला दॅट इज इन्फॉर्मेशन. नॉलेज इज प्रोसेस्ड इन्फॉर्मेशन. आणि ती प्रोसेसिंग कोण करतं? तर ती प्रोसेसिंग मेंदू करतं. आणि मेंदूमध्ये ती क्षमता कोण आणतं? मला वाटतं की मेंदूमध्ये ती क्षमता एज्युकेशनमुळे येते. रिअल पर्पज ऑफ एज्युकेशन इज टू ट्रेन युअर ब्रेन टू इमॅजिन, टू थिंक, टू क्रिएट, टू प्रॉब्लेम सॉल्व. मला वाटतं की विद्यार्थ्यांना ते आत्मसात करण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे विद्यार्थ्यांनी कॅम्पसमध्ये यायला पाहिजे, महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये यायला पाहिजे, आमच्या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये यायला पाहिजे. आणि कॅम्पसमध्येच नव्हे तर क्लासरूममध्ये पण विद्यार्थ्यांची उपस्थिती मला वाटतं आवश्यक आहे. हे खूप गरजेचं आहे. टीचर्स दुसरा जो सगळ्यात महत्वाचा घटक आहे आपल्या हायर एज्युकेशन इकोसिस्टम मधला, तो आहे टीचर्स. टीचर्सने आपल्या बदलती भूमिका ते लक्षात त्यांनी घेतली पाहिजे. त्यांनी हे समजायला पाहिजे की दे आर नो लॉंगर सेज ऑन द स्टेज, दे आर नाव गाईड बाय द साइड. ती जी काय भूमिकेमधले बदल आहे, तो जो काही सबटल चेंज आहे ते मला वाटतं टीचर्सनी लक्षात घेतलं पाहिजे. आपली जे पॅडालॉजिकल मेथड्स असतील, अप्रोचेस असतील, त्याच्यामध्ये योग्य ते बदल आपल्या टीचर्सने करणं गरजेचं आहे. मला वाटतं की टीचर्स सिम्पली डोंट टीच इन द क्लास, दे शुड बी द मोटिवेटर, दे शुड बी द इन्स्पिरेटर फॉर द स्टुडंट्स. ते त्यांनी बघितलं पाहिजे. प्रिन्सिपल्स, महाविद्यालयामध्ये अकॅडमिक हेड, शिक्षक असतील, विद्यार्थी असतील, शिक्षकेतर कर्मचारी असतील, संस्था चालक असतील, आणि विद्यापीठाला जोडणारा दुवा म्हणजे प्राचार्य. आणि स्वतःची शैक्षणिक दृष्टी, विकासाची दृष्टी, विद्यापीठाची जे काही भूमिका असेल, विद्यापीठाची जे काही पॉलिसीज असतील, सरकारचे जे काही पॉलिसीज असतील, ते आपल्या स्टेक होल्डर्समध्ये योग्य तरीकेने पोहोचवण्याचं काम मला वाटतं प्राचार्याचं आहे. त्यांच्यामध्ये स्टेक होल्डर्समध्ये विश्वासार्हता निर्माण करण्याचं काम प्राचार्याचं आहे. ते त्यांनी योग्य रीतीने करायला पाहिजे. नॉन टीचिंग स्टाफ, आपण नेहमीच म्हणतो की ते दुसरे चाक आहे आपल्या रथाचे. त्यांच्या कोऑपरेशन शिवाय आपली ही गाडी पुढे जाऊ शकत नाही. मी माझं एक अनालिसिस आहे की त्याची भूमिका जेवणामध्ये मिठासारखी असते. म्हणजे असण्याचा त्यांचा ते आहे जेवणामध्ये, त्याचे आपल्याला माहिती असेल का नसेल, पण जर जेवणामध्ये मीठ असेल तर अस्तित्वाची जाणीव निश्चितच करून देतो. त्या पद्धतीची भूमिका आपल्या नॉन टीचिंग स्टाफची असते. मग शेवटी विद्यापीठाचं काय काम? विद्यापीठाची रेग्युलेटरी बॉडी. विद्यापीठाचं काम आहे की आपण अशा पॉलिसीज बनवाव्या म्हणजे ट्रेंड्स आहे त्याच्याशी अलाइन असलं पाहिजे, आणि त्याचा योग्य रेग्युलेशन, ऍज आय सेड इट इज अ रेग्युलेटरी बॉडी. ते रेग्युलेट होत आहे की व्यवस्थित ते बघण्याचं काम विद्यापीठाचं आहे. आणि मला असं वाटतं की लाईट बट टाईट गव्हर्नन्स ते सुद्धा विद्यापीठाने बघायची गरज आहे.
आणि मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की त्या दृष्टिकोनातून आपल्या विद्यापीठाची वाटचाल सुरू आहे. आपण चांगल्या पद्धतीने जे अकॅडमिक ट्रान्सफॉर्मेशन करायचं इन लाईन विथ द करंट ट्रेंड, इन लाईन विथ द नॅशनल ट्रेंड, ते आपण करण्याचा प्रयत्न हा विद्यापीठ करत आहे. फॉर एक्झाम्पल, या वर्षापासून आपण जसं UGC म्हणतंय की 40% क्रेडिट शुड बी इन ऑनलाईन मोड. कॅम्पसवर आणि प्रोफेशनल कॉलेजेसमध्ये चांगल्या पद्धतीच्या गाईडलाईन्स, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्स तयार करून जानेवारीच्या सेमिस्टरपासून ते आपण लागू करणार. कॅम्पसमध्ये तर आम्ही कंपल्सरीच केलं आहे की एक विषय, एक कोर्स कंपल्सरी तो स्वयंमध्ये असला पाहिजे. आपण लवकरच डुअल डिग्री आपल्या विद्यार्थ्यांना 2 अकॅडमिक प्रोग्राम सायमल्टेनियसली करता येतील. रेग्युलर टू रेग्युलर मोडमध्ये करता येईल, रेग्युलर ते डिस्टन्स मोडमध्ये करता येईल, रेग्युलर ते ऑनलाईन मोडमध्ये करता येईल. अशा पद्धतीची व्यवस्था आपल्या विद्यार्थ्यांच्या मार्फत आपण सुरू करत आहोत. आपल्याला माहीत नाही, मी सांगू इच्छितो की आपण एक डिजिटल स्किल डेव्हलपमेंट सेंटर आपल्या वेबसाईटवर जवळपास 5000 स्किल्सचे कोर्सेस त्या माध्यमातून आपण विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत आहोत. माझी विनंती असेल सगळ्यांना की आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवावी. मागच्या वर्षी जवळपास 1400 विद्यार्थ्यांनी त्या स्किल्स कोर्सेसचा, इट इज अ व्हॅल्यू ॲडिशन, त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतलेला आहे. मित्रांनो, विद्यापीठाची क्रेडिबिलिटी जर कुठल्या एका डिपार्टमेंटचं नाव आपल्याला घ्यायचं असेल की त्याच्यावर अवलंबून असते, तर तो विभाग आहे विद्यापीठाचा परीक्षा विभाग. म्हणजे मी असं म्हणतो की विद्यापीठाचे सगळे विभाग एक साईडला आणि परीक्षा विभाग एक साईडला. मला वाटतं की विद्यापीठाचे जो परीक्षाचं कामकाज आहे ते सगळ्यांनी खूप गांभीर्याने त्याला घेण्याची गरज आहे. ते पेपर सेटिंग असो की इन्व्हिजिलेशन असो किंवा असेसमेंट असो, मला वाटतं तिन्ही गोष्टी किंवा अजून जे काही गोष्टी परीक्षाचे निगडीत असतील तर मला वाटतं आपल्या कर्तव्याचा भाग आहे. सेक्शन 48 मध्ये सुद्धा हे म्हटलेलं आहे. मला वाटतं की कॉमर्स या फॅकल्टीमध्ये पेपर सेटिंगमध्ये भरपूर चुका व्हायचं. ह्या वर्षी सुदैवाने ह्या इव्हेंट विंटरला आम्ही असं बघितलेलं आहे की त्या चुकांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. आपल्या थोड्याशा हलगर्जीपणामुळे जर विद्यार्थ्यांचं नुकसान होत असेल तर मला वाटतं आपल्याला इंट्रोस्पेक्ट करण्याची गरज आहे. काही महाविद्यालयांनी असेसमेंटच्या बद्दल जसं आपण 50 पुरस्कार देऊन गौरवणूक केलं, खूप चांगलं काम केलं आहे. पण माझ्या डॅशबोर्डवर दिसतं काही महाविद्यालय ते टाळण्याचा प्रयत्न सुद्धा करतात. मित्रांनो, फिजिक्समध्ये एक नियम आहे, रूल आहे की कुठलीही गोष्ट उचलण्यापेक्षा ढकलणं सोपं असतं. पण परीक्षाचं काम ही आपली जबाबदारी आहे. जबाबदारीबद्दल असं सांगता येणार नाही, ते ढकलता येणार नाही, ते आपल्याला उचलावीच लागणार आहे, हे मला आवर्जून इथे सांगावं लागतं. मित्रांनो, अफिलेटिंग सिस्टममध्ये महाविद्यालय आणि विद्यापीठ हे एकमेकाशी पूरक अशी भूमिकेमध्ये असतात. या दोघांमधला सुसंवाद आणि समन्वय मला वाटतं की हे विद्यापीठाच्या शैक्षणिक आरोग्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. रतन टाटा यांनी असं म्हटलं होतं, इफ यू वॉन्ट टू वॉक फास्ट, if you want to walk fast, walk alone. If you want to walk fast, walk alone. But if you want to walk far, walk together. मला वाटतं let us walk together for the better future of our students. परत एकदा सगळ्यांचे अभिनंदन करतो. नमस्कार. आजच्या कार्यगौरव सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेले माजी कुलगुरू डॉक्टर के.बी. पाटील सर, कार्यक्रमाचे अध्यक्ष कुलगुरू प्राध्यापक विहेल माहेश्वरी सर यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. प्रकुलगुरू प्राध्यापक एस. टिंगळे सर, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य तसेच विद्यापीठ प्राधिकरणाचे सर्व सन्मान्य सदस्य, संस्थाचालक, प्राचार्य, संचालक, विभाग प्रमुख, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विविध समित्यांचे सर्व सदस्य, पत्रकार या सर्वांचेही मनापासून आभार मानतो. पुरस्कार विजेत्यांचे सर्व मान्यवर आणि त्यांचा परिवार हे देखील उपस्थित राहिले, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो आणि मान्य अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. धन्यवाद.